साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळ शहादा संचलित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक कडून मान्यता प्राप्त सेंटर कोड क्रमांक 5221A शहाद्याच्या वतीने मी समंत्रक श्री मुकेश गोकुळसिंग राजपूत सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करतो, त्याचबरोबर मंगलमय शुभकामना देतो। मित्रांनो, मुकेश राजपूत द्वारा निर्मित यूट्यूब चॅनल कडून देखील सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार। सदर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मानवी विज्ञानचा अधिष्ठान अभ्यासक्रम HUM 101 या विषयाची माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहणार। तरी मित्रांनो, सांगू इच्छितो की सदर मुकेश राजपूत यूट्यूब चॅनलला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि हा मित्रांनो सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण सबस्क्राइब केल्याने मी तुमच्यासाठी जे नवनवीन व्हिडिओ तयार करून पाठवतो त्याची नोटिफिकेशन जी आहे, त्याची माहिती जी आहे ती आपल्या मोबाईलपर्यंत आपोआप पोहोचेल। म्हणून सदर चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। त्याचबरोबर व्हिडिओ तयार करून मी लिंक पाठवत असतो, ती लिंक देखील आपल्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा। आणि हा मित्रांनो, माझा व्हिडिओ कसा वाटला याच्याविषयी आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स नक्की पाठवा, कारण आपल्या कमेंट्स प्रतिक्रिया म्हणजेच आम्हाला मिळालेली ऊर्जा होय। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या सत्रामध्ये मुद्दा क्रमांक 4 नाट्य प्रकार याच्याविषयी माहिती घेऊया। तर चला मित्रांनो, नाट्य प्रकार याच्याविषयी माहिती अशी: भरताने नाट्यशास्त्रात सांगितलेल्या 4 वृत्तींचा आणि त्यांनी सांगितलेल्या 10 रूपक प्रकारांचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे। भारती, सात्वती, कैशिकी आणि आरभटी या 4 वृत्ती असून त्यांच्यावर नाट्य अधिष्ठित असते असे भरताने म्हटलेले आहे। भारतीय वृत्ती वाक्यप्रधान असते, पुरुषांचा संस्कृत वाक्यांमध्ये संवाद अधिक असतो। भरत म्हणजे नटलोक ज्या रचनाशैलीचा उपयोग करतात ती भारतीय वृत्ती। ज्या नाटकात नायकाचा व्यवहार शोकरहित आणि सत्व, शौर्य, दया, त्याग आणि सरळपणा या गुणांनी युक्त असतो तिथे सात्वती वृत्ती असते। सुंदर नेपथ्य असलेली, नृत्यगीतांनी युक्त, स्त्रियांचा सहभाग आणि शृंगार प्रधान असते ती कैशिकी वृत्ती। कपट, फसवणूक, ढोंग, खोटे बोलणे यांनी युक्त असते ती आरभटी वृत्ती। वृत्तीचे दर्शन प्रयोगाच्या वेळी होते आणि त्यांना अनुलक्षून आंगिक, वाचिक इत्यादी अभिनय केला जातो। या वृत्तीच्या अनुषंगाने नाटकाचे 4 प्रकार केले जातात। किती प्रकार मित्रांनो? नाटकाचे 4 प्रकार केले जातात। पहिला, भारतीय वृत्ती संवाद प्रधान नाटक। दुसरा, कैशिकी वृत्ती संगीत शृंगार प्रधान नाटक। तिसरा प्रकार, सात्वती वृत्ती व्यक्ती प्रधान व भाव प्रधान नाटक। आणि चौथा प्रकार, आरभटी वृत्ती संघर्ष प्रधान नाटक। भरताने सांगितलेल्या 10 रूपकांचे विवेचन देखील आपण या ठिकाणी पाहूया। तर मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी नाट्य प्रकार किंवा नाट्यामध्ये येणारे वृत्तीचे जे प्रकार आहेत याच्याविषयी आपण माहिती पाहिली। आता पुढच्या मुद्द्यामध्ये भरत मुनीनुसार रूपकाचे 10 प्रकार याच्याविषयी माहिती पाहूया। ती अशी: भरत मुनी यांच्यानुसार रूपकांचे जे विवेचन आहे त्याच्याविषयी आता आपण माहिती पाहूया। भरत मुनी यांचे नाटक प्रकरण
अंक, व्यायोग, भान, समौकार, विथी, प्रहसन, डिम आणि इहामृग असे 10 रूपक प्रकार सांगितलेले आहेत. सर्व वृत्तींपासून निष्पन्न झालेले व विविध प्रकारच्या रचनांनी युक्त असे नाटक आणि प्रकरण हे 2च रूपक प्रकार होत. अंक, व्यायोग, भान, समौकार, विथी, प्रहसन, डिम आणि इहामृग हे रूपक प्रकार कैशकी वृत्तीने विरहित असतात. तर चला मित्रांनो, या ठिकाणी भरत मुनी यांच्यानुसार रूपकाचे जे 10 प्रकार आहेत त्यांच्याविषयी माहिती घेऊया. त्याच्यातला पहिला प्रकार नाटक, त्याच्याविषयी माहिती अशी: ज्याच्यात प्रसिद्ध कथानक व विषय असतात. नायक प्रसिद्ध व उदात्त असतो. ज्यात दिव्य व्यक्तींचा आश्रय घेतलेला असतो. जे विविध प्रकारच्या विभूतींनी आणि समृद्धी, विकास आदी गुणांनी युक्त असते. अंक आणि प्रवेशक यांनी युक्त असते. नाना प्रकारचे रस, भाव व चेष्टित असलेले, पुष्कळ प्रकारे सुख व दुःख यांच्या उत्पत्तींनी घडलेले राजाचे चरित्र दाखवलेले असते ते नाटक होय. रूपकाचा दुसरा प्रकार प्रकरण, याच्याविषयी माहिती अशी: जेव्हा कवी आपल्या प्रतिभेने कथानक, त्यांची मांडणी तसेच नायक यांची स्वतंत्र अशा स्वरूपाची निर्मिती करतो ते प्रकरण होय. थोडक्यात कथानक लौकिक आणि कविकल्पित असते. यात राजाऐवजी ब्राह्मण, वणिक, सचिव, पुरोहित, अमात्य, सार्थवाह इत्यादींचे चरित्र असते. तर मित्रांनो, ही होती प्रकरणाविषयी माहिती. आता रूपकाचा तिसरा प्रकार जो आहे अंक, याच्याविषयी माहिती अशी: एकच अंक असतो. प्रसिद्ध अप्रसिद्ध कथानक साधारण पुरुष नायक असतो. करुण रसाने युक्त व स्त्रियांच्या विलापांनी भरलेला तसेच वैराग्य उत्पन्न करणारी भाषा असते. तर चला मित्रांनो, चौथा रूपकाचा प्रकार जो आहे तो व्यायोग, याच्याविषयी माहिती अशी: एकच अंक असतो. कथावस्तू पुराणातून किंवा इतिहासातून घेतलेली असते. एका दिवसातील वृत्तांत असतो. पुरुष पात्रे पुष्कळ असतात. स्त्री पात्रे जवळजवळ नसतातच. युद्ध, आव्हान, संघर्ष यांचे चित्रण याच्यात असते. आता रूपकाचा पाचवा प्रकार भान, याच्याविषयी माहिती अशी: कल्पित कथानक, एकच अंक आणि एकच बुद्धिमान विदूषक याच्यात असतो. सहावा प्रकार समौकार, याच्याविषयी माहिती अशी: देव आणि असुर यांच्या कृत्यांवर आधारित प्रख्यात व उदात्त नायक. यात 12 देव आणि 12 असुर नायक असतात. यात वीर रसाला प्राधान्य असते. युद्ध, पूर, आग, नगराला वेढा, कपट कारस्थान इत्यादींचे चित्रण याच्यात असते. आता सातवा प्रकार रूपकाचा विथी, याच्याविषयी माहिती अशी: एकच अंक असतो. 1 किंवा 2 पात्रे असतात. आठवा प्रकार प्रहसन, याच्याविषयी माहिती अशी: हास्यजनक संवाद, धूर्त लोकांच्या संभाषणातून ढोंगांचे दर्शन घडवले जाते. पात्रे सामान्य वर्गातली असतात. नववा प्रकार डिम, याच्याविषयी माहिती अशी: प्रसिद्ध कथानक आणि प्रसिद्ध उदात्त नायक. 6 रसांचा आविष्कार. शृंगार आणि हास्य विरहित. देव, गंधर्व, यक्ष, राक्षस या वर्गातील पात्रे असतात. आणि रूपकाचा 10वा प्रकार इहामृग, याच्याविषयी माहिती अशी:
दिव्य श्रीच्या निमित्ताने युद्धाचे प्रसंग असलेला उत्कृष्ट मांडणी असलेल्या कथानकाने युक्त. कथानक अंशतः कविकल्पित असतो. तर मित्रांनो, या ठिकाणी भरत मुनी यांनी असे हे रूपकाचे 10 प्रकार जे आहेत त्याचे वर्णन केलेले आहे. मित्रांनो, बऱ्याच वेळेला जर प्रश्न आला की अन्य देशांचे किंवा पाश्चिमात्य देशामध्ये जे नाटक प्रकार आहेत याच्याविषयी माहिती लिहा, तर त्यावेळेला तुम्हाला त्याचं उत्तर लिहिताना अशी माहिती देता येईल. भरतमुनीप्रमाणे अन्य देशातही नाटकाचे विभिन्न प्रकार आढळतात. ग्रीस, रोमन, चीन, जपान इत्यादी देशांमध्ये प्राचीन काळापासून भिन्न भिन्न नाट्यप्रकार आढळतात. युरोपात मध्ययुगात मिरॅकल प्ले, मिस्टरी प्ले, पॅशन प्ले, मोरॅलिटी प्ले, म्हणजेच मित्रांनो मिरॅकल प्ले याचा अर्थ अलौकिक चमत्कारयुक्त नाटक, मिस्टरी प्ले म्हणजेच रहस्यमय नाटक, पॅशन प्ले म्हणजेच भावनाप्रधान नाटक, मोरॅलिटी प्ले म्हणजेच नैतिक नाटक, असे काही प्रकार जे आहेत ते अन्य देशात प्रचलित होते किंवा पाश्चिमात्य देशात प्रचलित होते. फ्रान्समध्ये कॉमेडी ऑफ मॅनर्स, फार्स, बर्लेक्स, ओदविल, पॅन्टोमाइम, बॅले असे काही प्रकार विकसित झाले. इटलीत कॉमेडिया देलार्ते अर्थात मुखवट्यांचे प्रहसन हा प्रकार उदयास आला. प्रबोधन काळात युरोपात ऑपेरा हा प्रकार अस्तित्वात आला. दुसऱ्या महायुद्धानंतर युरोप, अमेरिकेत ॲस्बर्ड थिएटर, एपिक थिएटर या संकल्पना उदयास आल्या आणि त्या संकल्पना व्यक्त करणारी नाटके लिहिली गेलीत. सादरीकरणातही क्रांती झाली. वास्तववाद, यथार्थवाद, अस्तित्ववाद या प्रवृत्तीचाही नाट्यलेखनावर आणि सादरीकरणावर प्रभाव पडला. त्यातून वास्तववादी, यथार्थवादी, अस्तित्ववादी रंगभूमी व नाटके आली. विशिष्ट तत्वज्ञानाच्या प्रभावाचा स्वीकार करणारी नाटके लिहिली गेली. उदाहरणार्थ मार्क्सवादी, अस्तित्ववादी, भाषेच्या उपयोगानुसार नागर किंवा ग्रामीण असेही वर्गीकरण केले जाते. याशिवाय जगात सर्वत्र पारंपरिक नाट्य प्रकार देखील आहेत मित्रांनो. तर अशा पद्धतीने जर प्रश्न विचारला गेला की इतर देशांचे नाटक प्रकार किंवा पाश्चिमात्य देशांचे नाटक प्रकार, तर त्याचं हे उत्तर. तर चला मित्रांनो, आता जो आपला पुढचा मुद्दा आहे नाटकाचे स्थूल वर्गीकरण याच्याविषयी माहिती घेऊया. ती अशी: रंगभूमी आणि नाटक यांचा इतिहास लक्षात घेऊन, तसेच विषय, रंगमंच, सादरीकरण, प्रभाव, रचना, उद्देश, प्रेक्षक आणि पात्र हे घटक गृहीत धरून नाटकाचे स्थूल वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. त्याच्याविषयी माहिती आपण खालीलप्रमाणे समजून घेऊया. ती अशी: पहिला मुद्दा नाटकाच्या वर्गीकरणातला विषय, याच्याविषयी माहिती अशी: पौराणिक सौभद्र ब.पा. किर्लोस्कर, विद्याहरण कृप्र खाडीलकर, ययाती आणि देवयानी विवा शिरवाडकर. ऐतिहासिक भाऊबंदकी कृप्र खाडीलकर. रायगडाला जेव्हा जाग येते वसंत कानेटकर. रणांगण विश्वास पाटील. सामाजिक शारदा गोब देवल. कन्यादान विजय तेंडुलकर. राजकीय कीचकवध
कृप्र खाडीलकर, उद्ध्वस्त धर्मशाळा गोपू देशपांडे कौटुंबिक, वाहतो ही दुर्वाची जुडी बाळ कोल्हटकर मनोविश्लेषणात्मक, ज्योत्सना आणि ज्योती गंगाधर गाडगीळ, सविता दामोदर परांजपे शेखर ताम्हाणे, प्रतिकात्मक 1-0 बाजीराव चित्र्य खानोलकर, वासनाकांड महेश एलकुंचवार. तर मित्रांनो, हे सारे विषय नाटकाचे आणि त्याचबरोबर ते नाटक कोणी लिहिले याच्याविषयी माहिती होती. आता स्थूल वर्गीकरणाचा दुसरा जो प्रकार आहे रंगमंच, त्याच्याविषयी माहिती अशी: उघड्या मैदानात किंवा रस्त्यावर केली जाणारी पथनाट्ये, बंदिस्त नाट्यगृहात, कमानी रंगमंचावर केली जाणारी, सरकत्या फिरत्या रंगमंचावर केली जाणारी, उघड्या नाट्यगृहात केली जाणारी, अशी विविध प्रकारची रंगमंचे असतात. तिसरा मुद्दा वर्गीकरणाचा सादरीकरणाच्या पद्धती, त्याच्याविषयी माहिती अशी: छायानाटक, काष्ठपुतळ्यांचे नाटक, मुकाभिनय, नृत्यनाट्य, संगीत नाट्य, मुखवट्यांचे नाट्य, रंगभूमीचे रूढ संकेत न मानणारे, अँटी थिएटर, एकपात्री, असे विविध प्रकार नाटकाचे सादरीकरणाचे असतात. आता पुढचा जो मुद्दा आहे वर्गीकरणातला प्रभाव, चौथा मुद्दा आहे हा. त्याच्याविषयी माहिती अशी: शोकात्म नटसम्राट वि.वा. शिरवाडकर, 1-0 बाजीराव चित्र्य खानोलकर, युगांत महेश एलकुंचवार, हास्य विनोदयुक्त, मोरूची मावशी प्र.के. अत्रे, वस्त्रहरण गंगाराम गवाणकर, शृंगार प्रधान, वीर रसात्मक, उपदेश प्रधान, वैचारिक, उद्ध्वस्त धर्मशाळा गोपू देशपांडे, प्रचारात्मक, उपहास, उपरोधयुक्त, मुलगी झाली हो ज्योती म्हापसेकर, आमदार सौभाग्यवती रा.र. बोराडे, हे प्रभाव दर्शवणारे नाटक आहेत. आता पुढचा जो स्थूल वर्गीकरणाचा प्रकार आहे पाचवा, तो आहे रचना. याच्याविषयी माहिती अशी: 5 अंकी, 3 अंकी, 1 अंकी, एक प्रवेशी, अनेक प्रवेशी, नाट्यत्रयी, नाट्यछटात्मक, एकाला पस दृश्य, स्वगत प्रधान, अशा विविध प्रकारे या नाटक अंकांची रचना केलेली असते. पुढचा मुद्दा जो आहे तो 6वा, उद्देश. याच्याविषयी माहिती: समाज सुधारणा, लोककथा रत्नाकर, त्याचबरोबर समाज भावनेची अभिव्यक्ती किंवा समाज भाष्य, अधांतर जयंत पवार, समाजातील आचार विचारांवर टीका, शोभायात्रा शफाअत खान, केवळ करमणूक, वस्त्रहरण गंगाराम गवाणकर, हे उद्देशप्रधान नाटक आहेत. पुढचा प्रकार 7वा, प्रेक्षक. याच्याविषयी माहिती अशी: बालकांसाठी, स्त्रियांसाठी, अभिरुची पुरेशी विकसित न झालेल्या लोकांसाठी, बालनाट्ये, प्रौढ साक्षरांसाठी लिहिलेली नाटके, हे विविध प्रेक्षकांसाठी लिहिली गेलेली ही नाटके. आता पुढचा मुद्दा जो आहे शेवटचा 8वा, पात्र. याच्याविषयी माहिती अशी: देव, दानव, मानव, उच्चवर्गीय, निम्नवर्गीय, मध्यमवर्गीय, याशिवाय कथा प्रधान, व्यक्तिरेखा प्रधान,
कृती प्रधान, संवाद प्रधान असेही वर्गीकरण करता येईल. बहुतेक नाटकांमध्ये या 4 गोष्टींचा योग्य तो मेळ राखण्याचा प्रयत्न असतो, परंतु कधीकधी एखादा पैलू विशेषत्वाने अधोरेखित होतो. तो मी नव्हेच. प्र के अत्रे. थँक यू मिस्टर ग्लाड. अनिल बर्वे. नटसम्राट विवा शिरवाडकर. तुझे आहे तुझपाशी पु ल देशपांडे ही व्यक्तिरेखा प्रधान नाटके आहेत. महानिर्वाण सतीश आडेकर. घाशीराम कोतवाल विजय तेंडुलकर ही कृतीप्रधान नाटके आहेत. तर उद्ध्वस्त धर्मशाळा गोपू देशपांडे, युगांत महेश एलकुंचवार ही संवाद प्रधान नाटके आहेत. तर मित्रांनो, अशा विविध पात्रांच्या मदतीने ही अशी नाटके लिहिली जातात. मित्रांनो, आतापर्यंत आपण भारतीय नाट्यप्रकार, पाश्चिमात्य नाट्यप्रकार किंवा इतर देशातील नाट्यप्रकार याच्याविषयी माहिती पाहिली. आता काही नाट्यप्रकार आणखी आहेत, त्याच्याविषयी माहिती घेऊया. अशी 6 नाट्यप्रकार आहेत. पहिला वोदविले, दुसरा मुकाभिनय, तिसरा कॉमेडिया देलार्ते, चौथा उपहासिका, 5वा ऑपेरा आणि 6वा बॅले. मित्रांनो, हे इतर देशातील किंवा पाश्चिमात्य नाट्यप्रकार देखील आहेत. याच्याविषयी माहिती घेऊया. ती अशी. पहिला प्रकार ओदविले. गतिमान कथा असलेला गेय द्विपदींना. गतिमान कथा असलेला गेय द्विपदीनी परिपूर्ण विनोदी संवादासह नृत्य आणि गीते असलेला एक नाट्यप्रकार म्हणजेच ओदविले होय. दुसरा प्रकार मुकाभिनय पॅन्टोमाइम. याच्याविषयी माहिती अशी. रंगमंचावर शब्दोच्चारासहित अभिनय असलेला, शरीर, हात, पाय, चेहरा यांच्या अभिनयाच्या साहाय्याने भावाभिव्यक्ती करणारा नाट्यप्रकार. यात संवाद किंवा बोलणे मुळीच नसते. केवळ मूक अभिनयाने इतर पात्रांचे अस्तित्व सुचवले जाते. हालचाली नृत्यात्मक असतात. तर ही होती मूक अभिनयाविषयी माहिती. आता तिसरा प्रकार जो आहे कॉमेडिया देलार्ते, याच्याविषयी माहिती अशी. 16व्या शतकात विकसित झालेला, चित्र विचित्र वेशभूषा आणि मुखवट्यांचा वापर असलेला, युवक युवतींच्या प्रणयाची कथा आणि विनोद असलेला एक नाट्यप्रकार म्हणजेच कॉमेडिया देलार्ते. इटलीतील छोटे छोटे गट ठिकठिकाणी जाऊन ही नाटके करीत असतात. या नाटक प्रकाराचा पुढे इंग्लंड आणि फ्रान्समधल्या सुखात्मिकांवर प्रभाव पाडल्याचे म्हटलेले आहे. तर हा होता कॉमेडिया देलार्ते ह्याविषयी माहिती. आता चौथा प्रकार जो आहे उपहासिका म्हणजेच सटायर, याच्याविषयी माहिती अशी. माणसातील दोषांवर टीका करणारा, हास्यास्पदता दाखवणारा, नृत्य आणि गीत यांनी युक्त नाट्यप्रकार म्हणजेच उपहासिका किंवा सटायर नाटक प्रकार होय. आता पुढचा जो प्रकार आहे 5वा ऑपेरा, याच्याविषयी माहिती अशी. 17व्या शतकात इटलीत ऑपेरा हा नाट्यप्रकार एक कलारूप म्हणून विकसित झाला. प्राचीन ग्रीक नाटकाचे पुनरुज्जीवन करण्याचा उद्देश त्यामागे होता. ऑपेरा हा गीत संगीत नृत्य प्रधान नाटक प्रकार आहे. त्यात गद्यसंवाद अजिबातच नसतात. विशिष्ट कथासूत्राच्या आधारे गाणी रचलेली असतात. युरोपातील ख्यातनाम संगीतकारांनी ऑपेरासाठी संगीत रचना केल्या. ऑपेरामध्ये संगीतप्रमाणे नैपथ्यालाही अत्यंत महत्त्व असते. कर्णमधुर संगीत
आणि डोळे दिपून टाकणारे देखावे ही ऑपेराची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. आता 6वा प्रकार बॅले, याच्याविषयी माहिती अशी. बॅले हा एक नृत्य संगीतात्मक नाट्य प्रकार असून संगीताच्या तालावर केलेल्या शैलीबद्ध नृत्यातून कथा सांगितली जाते किंवा अमूर्त संकल्पना विकसित केली जाते. नर्तक, मुकाभिनय प्रकार, नृत्य रचनाकार, संगीतकार, वेशभूषाकार आणि नैपथ्यकार यांचा सहयोग बॅलेच्या निर्मितीमध्ये असतो. ऑपेराशी विख्यात संगीतकारांची नावे जोडली जातात, तशी बॅलेशी ख्यातनाम नर्तकांची नावे जोडली जातात. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे काही नाट्य प्रकार किंवा पाश्चात्य देशातील नाट्य प्रकार सांगून त्याच्याविषयी माहिती लिहा, तर त्यावेळेला हा मुद्दा उपयोगात येईल, हे लक्षात राहू द्या. मित्रांनो, आता पुढचा 5वा मुद्दा जो आहे तो म्हणजेच पारंपरिक नाट्य प्रकार. बऱ्याच वेळेला प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न येऊ शकतो, पारंपरिक नाट्य प्रकार याच्याविषयी माहिती लिहा किंवा पारंपरिक नाट्य प्रकार सांगून त्याची माहिती लिहा. तर मित्रांनो, पारंपरिक नाट्य प्रकारामध्ये विधी नाट्य पहिला प्रकार, दुसरा गोंधळ आणि तिसरा कथनपर नाट्य प्रकार असे 3 प्रकार येतात. तर याच्याविषयी माहिती अशी. मित्रांनो, रूढ अर्थाने ज्या प्रकारांना नाटक म्हटले जात नाही परंतु रंगमंचांचा वापर ते करीत असतात, असा काही प्रकारांमध्ये महाराष्ट्रातील दशावतार, ललित, गोंधळ, तमाशा, लावणी व पोवाडे यांचे सादरीकरण, धनगरी, सुबरान इत्यादींचा समावेश करता येईल. या प्रकारांचा लोककला प्रकार किंवा लोकनाट्य प्रकार म्हणूनही उल्लेख केला जातो. लोकनाट्य किंवा परंपरेने चालत आलेली असल्याने पारंपरिक म्हणून संबोधले जाणारे विविध नाट्य प्रकार. तर मित्रांनो, तुम्हाला ह्या मुद्द्यावरून समजलंच असेल की याला वेगवेगळे नावं देखील दिलेले आहेत, जसं पारंपरिक नाट्य प्रकार किंवा लोकनाट्य किंवा लोककला प्रकार, लोकनाट्य प्रकार अशा वेगवेगळ्या शब्दांनी ह्या पारंपरिक नाट्य प्रकारची ओळख आहे. म्हणून जरी समजा प्रश्नांमध्ये शब्द जरी बदलला, पारंपरिक ऐवजी लोकनाट्य किंवा लोककला प्रधान नाट्य असा शब्द प्रयोग जरी झाला तर त्यावेळेला हे उत्तर तुमचं असेल. तर चला, पहिला प्रकार जो आहे विधी नाट्य याच्याविषयी माहिती अशी. धार्मिक विधींशी निगडित कथनपर आणि शुद्ध मनोरंजक असे त्यांचे 3 प्रकार करता येतील. धार्मिक, धर्मांशी निगडित नाट्याचे विधीशी साम्य असते. ते मुळात कोणत्याही देवदेवतांच्या भक्तीमधूनच निर्माण झालेले असते. शब्दांचा लयबद्ध उच्चार, पुनरावृत्ती, छंद जो असतो, छंद तालातली गाणी, पठण, पुराणकथा किंवा आख्यायिका, दंतकथा, ऐतिहासिक कथा यावर आधारित कथानक, प्रतिकात्मकता, हावभाव, मुद्राभिनय, नृत्य, तंद्रायुक्त अभिनय, मुखवटे, मुखसज्जा, देहसज्जा, बाहुल्यांचा वापर, धार्मिक विधींमध्ये सहभाग असलेल्यांचा आणि त्या जनसमूहाचा सहभाग, विशिष्ट शुद्ध केलेल्या जागेचा रंगमंचासाठी वापर ही विधी नाट्याचाही वैशिष्ट्ये आहेत. केरळमधील मुडियट्टम,
तेयम, महाराष्ट्रातील गोंधळ ही या नाट्य प्रकारची उदाहरणे म्हणून सांगता येतील, विधिनाट्याची उदाहरणे. तर चला मित्रांनो, हा होता विधिनाट्य प्रकार याच्याविषयी माहिती. आता लोकनाट्य किंवा पारंपरिक नाट्याचा दुसरा प्रकार जो आहे गोंधळ, याच्याविषयी माहिती अशी. गोंधळ हा प्रकार देवींशी निगडीत आहे. देवीची उपासना म्हणूनच गोंधळ हा प्रकार सुरू झाला असावा. गणदल या शब्दावरून गोंधळ हा शब्द आला असावा असे म्हटले जाते. गोंधळाचे दोन प्रकार केले जातात. एक साधा गोंधळ किंवा मराठ्यांचा गोंधळ. यात कीर्तनप्रमाणे पूर्वरंग आणि उत्तररंग असतो. या गोंधळाची साधने तुंतुणे, झांज व संभळ ही असतात. दुसरा डवरी, भुत्ते, आरादी व पोतराज यांचा गोंधळ प्रकार. यांची साधने तुंतुणे, झांज व डमरू ही असतात. मराठी गोंधळात 4 पात्रे असतात. मुख्य गोंधळी कथा निरूपण करतो. गोंधळात कथा निवेदन असल्यामुळे त्याचा कथनपर नाट्यातही समावेश करतात. गोंधळाच्या दुसऱ्या प्रकारात विधीचा काही भाग असतो. गोंधळाच्या वेळी पूजेसाठी नव्या कापडावर गव्हा तांदूळाच्या चौकी केल्या जातात. चौकावर तांब्या, त्यावर नारळ व तांब्यात काही पैसे व नाणी असते. असतात. तांब्याला वज्रटीक, गडसरी असे दागिने घालतात. चौकावर ज्वारीच्या 5 चिपाडांचा मांडव असतो. भोवती केळीचे खूट असतात. चौकापाशी समई तेवत असते. डवरी लोक एका काठीच्या पुढच्या टोकास चिंध्या बांधतात व भोवती कणिक लावतात. त्यावर गोडे तेल घालून ती दिवटी चौकापाशी तेवत ठेवतात. ही दिवटी तेवत राहील तोपर्यंत गोंधळ सुरू असतो. त्याला जागरण असे देखील म्हटले जाते. गोंधळात सुरुवातीला गणेशवंदना, त्यानंतर अंबास्तवन, त्यानंतर कथा सांगितली जाते. मुख्य कथानक नाईक हाच गोंधळ नाट्यातील सूत्रधार आणि नट देखील असतो. तर मित्रांनो, ही होती गोंधळ या पारंपरिक नाट्य प्रकाराविषयी माहिती. आता तिसरा जो प्रकार आहे कथनपर नाट्य प्रकार, याच्याविषयी माहिती अशी. कथनपर नाट्यात मध्य प्रदेशातील पांडवानी, आसाममधील ओझा पाली, कर्नाटकातील ताल मद्दले, आंध्र प्रदेशातील बुर्रा कथा, महाराष्ट्रातील कीर्तन, पोवाडा, चित्रकथी, राजस्थानातील पाड इत्यादींचा समावेश या कथनपर नाट्य प्रकारात करता येतो. कीर्तन हा एकपात्री नाट्यप्रयोग असतो. पूर्वरंगात तत्वविचार आणि उत्तरंगात कथाकथन असे या प्रकाराचे स्वरूप असते. गायन, वादन, नर्तन आणि कथन असे 4 प्रकार कीर्तनात मिसळलेले असतात. कथाकथन करताना कीर्तनकार विविध पात्रांच्या भूमिकाही वठवतो. पोवाड्यात वीर पुरुषाची कथा असते. डफाच्या साथीने ओजस्वी शब्दात आणि स्वरात ती कथा सांगितली जाते. चित्रकथी चित्रांच्या साहाय्याने कथा सांगतात. चित्रे दाखवत असतात. कथन आणि गायन केले जाते. केवळ मनोरंजन प्रधान नाट्य प्रकारात नौटंकी, ख्याल, स्वांग या राजस्थान, हरियाणी, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहार या प्रदेशात, तमाशा या महाराष्ट्रात, भवई या गुजरातमध्ये आणि
जात्रा या बंगालमध्ये प्रचलित असलेल्या नाट्य प्रकारांचा उल्लेख करता येईल. तमाशामध्ये प्रथम गण म्हणजे गणपती स्तवन, नंतर गौडण आणि त्यानंतर वग सादर केला जातो. वगात संवाद असतात, ते आधी लिहिलेले असतात, तसेच प्रत्यक्ष रंगमंचावर उत्स्फूर्त सुचलेले असेही असतात. मावशीबाई आणि सोंगाड्या ही दोन पात्रे विनोदाची निर्मिती करण्यासाठीच असतात. वगातली कथा काल्पनिक असली तरी समकालीन स्थितीवर भाष्य केले जाते. तमाशात स्त्री पुरुष प्रणय आणि शब्दनिष्ठ व प्रसंगनिष्ठ विनोद यांना महत्त्व असते. वगातल्या बहुतेक कृतींची सादरीकरणाची पद्धती प्रहसनसारखी असते. तमाशाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नैपथ्याचा सोस अजिबात नसतो. पात्रे शब्दांनी आणि आविर्भावांनी स्थलकालातील बदल सुचवतात. तर मित्रांनो, हा होता कथनपर नाट्यप्रकार याच्याविषयी माहिती. तर या ठिकाणी पारंपरिक नाट्यप्रकार किंवा लोकनाट्यप्रकार हा जो आपला मुद्दा होता तो या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. आता पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजेच थिएटर ऑफ दी एस्बर्ड संकल्पना काय आहे याच्याविषयी माहिती घेऊया. ती अशी: 20व्या शतकाच्या 4-5व्या दशकात फ्रान्समध्ये मानवी अस्तित्वाची निरर्थकता, संगीतहीनता, मूल्यहीनता, असुरक्षितता, भय आणि एकाकीपणा यांचे चित्रण करणारी नाटके लिहिली गेलीत. ही नाटके गंभीर प्रकृतीची असली तरी मानवी जीवनाची हास्यास्पदता दाखवण्याकडे नाटककारांचा कल असल्यामुळे कडवट विनोदाचा वापर केला गेला. आशय विषयानुसार रंगभूमीवरील नैपथ्य, प्रकाश, वेशभूषा, रंगमंच सामग्री या संदर्भातले पूर्वसंकेत त्यांनी मोडले. वास्तववाद, अस्तित्ववाद, प्रतीकवाद यांच्याप्रमाणेच रंगभूमीच्या सर्वच घटकांविषयी प्रश्न उपस्थित करणारी अशी नवीच रंगभूमी या कलावंतांनी घडवली. तर मित्रांनो, ही होती थिएटर ऑफ दी एस्बर्ड याच्याविषयी माहिती. पुढचा मुद्दा जो आहे, शेवटचा जो मुद्दा आहे मित्रांनो, भरतमुनी यांनी सांगितलेले अभिनयाचे 4 प्रकार. पहिला अंगिक अभिनय, दुसरा वाचिक अभिनय, तिसरा सात्विक अभिनय आणि चौथा आहार्य अभिनय. तर चला मित्रांनो, पहिला जो मुद्दा आहे अंगिक अभिनय याच्याविषयी माहिती अशी: शरीर, मुख आणि हावभावांनी अर्थाची अभिव्यक्ती करणे. याचे 3 प्रकार. शरीर म्हणजे शरीराच्या विविध अंगांनी केला जाणारा अभिनय. मुखज म्हणजे मुखाच्या विविध आविर्भावांनी केला जाणारा अभिनय. हावभाव म्हणजे मस्तक, कंबर, हात, वक्ष, पार्श्वभाग आणि पाय. त्याचप्रमाणे खांदे, पाठ, बाहू, डोळे, ओठ यांच्या साहाय्याने केला जाणारा अभिनय. हा होता पहिला प्रकार. दुसरा प्रकार वाचिक अभिनय याच्याविषयी माहिती अशी: रंगमंचावरच्या नटाच्या बोलण्याच्या क्रियेचा वाचिक अभिनयात समावेश होतो. शब्दोच्चार आणि विविध ध्वनींची निर्मिती हा वाचिक अभिनय होय. तिसरा प्रकार सात्विक अभिनय याच्याविषयी माहिती अशी: स्तंभ, स्वेद, रोमांच, वेपथू, वैवर्ण्य, अश्रू आणि प्रलय या 8 सात्विक भावांची अभिव्यक्ती करणारा अभिनय. ज्या पात्रांची भूमिका करावयाची आहे त्याचे स्वभाव वैशिष्ट्य नटाने आत्मसात केले पाहिजे आणि मन एकाग्र करून त्या पात्राशी त्याने एकरूप झाले पाहिजे.
नटाने स्वतःच्या भावाचा त्याग करून पात्राच्या भावांचा स्वीकार केला पाहिजे. याप्रमाणे नट आपल्या भूमिकेशी तन्मय झाला की तो पात्राच्या भावाशी अभिव्यक्ती करू शकतो. यालाच सात्विक अभिनय असे म्हणतात. आणि चौथा प्रकार जो आहे तो आहार्य अभिनय. याच्याविषयी माहिती अशी: नैपथ्य, पोशाख, मुख सज्जा, रूपसज्जा इत्यादींचा आहार्य अभिनयात समावेश होतो. विशिष्ट पोशाख परिधान करून नट प्रथम आपल्या भूमिकेचा प्रेक्षकांना परिचय करून देतो. म्हणजेच पात्राच्या वेशभूषेवरून, रंगभूषेवरून ती कोणत्या भूमिका करीत आहेत, त्याची वय काय आहेत आणि आता ती कोणत्या मानसिक व शारीरिक स्थितीत आहेत हे आपल्याला समजत असते. तर मित्रांनो, हा होता आहार्य अभिनय याच्याविषयी माहिती. तर मित्रांनो, या ठिकाणी भरत मुनी यांनी सांगितलेल्या अभिनयाचे जे 4 प्रकार होते त्याच्याविषयी माहिती पूर्ण झालेली आहे. आता मित्रांनो, सर्वात शेवटी पुस्तक दुसरे, प्रयोगाधिष्ठित व यंत्राधिष्ठित कला, घटक क्रमांक 3 नाट्य, याच्यावर सारांश फार महत्त्वाचा आहे. मित्रांनो, आपण आतापर्यंत नाट्य या घटकावर जे विविध व्हिडिओ पाहिले, ऐकले, समजून घेतले, हे विविध टॉपिक जे आहेत या नाट्य या घटकावरचे, ते अलग अलग पद्धतीने तुम्ही ऐकले, पाहिले, समजून घेतले. आता सारांश मध्ये पूर्ण जो घटक आहे नाट्य, हा जो घटक आहे याची थोडक्यात संक्षिप्त अशी माहिती असते, म्हणून सारांशला जास्त महत्त्व असते. म्हणून मित्रांनो, या ठिकाणी घटक क्रमांक 3 नाट्य याचा जो सारांश आहे तो 3 मुद्द्यांमध्ये विभागलेला आहे. सारांशचा पहिला मुद्दा असा: नाटक ही रंगमंचीय कला असून तिला प्राचीन काळापासून एक प्रदीर्घ परंपरा लाभली आहे. भारतीय रंगभूमीच्या संदर्भात भारताचा म्हणजेच भरतमुनींचा नाट्यशास्त्र हा ग्रंथ नाटकाच्या विविध अंगांची व सादरीकरणाची शास्त्रीय माहिती देतो. भरत मुनी नाटकातला 5वा वेद मानण्यात येतो. भारतात नाटकाला 5वा वेद मानण्यात येतो. भरताच्या म्हणजेच भरत मुनींच्या नाट्यशास्त्रापूर्वी लोक नाटके होत होती. आजही यक्षगान, तमाशा, नौटंकी या स्वरूपात ही लोकरंगभूमी कायम आहे. विधी उत्सवाच्या निमित्ताने ही पारंपरिक रंगभूमी जिवंत राहिली. आधुनिक रंगभूमीने जीवनाच्या बदलत्या वास्तवाचा आणि समस्यांचा वेध घेतला. हा होता सारांशचा पहिला मुद्दा. आता सारांशचा दुसरा मुद्दा असा: नाट्यकलेचे प्राथमिक माध्यम किंवा साधनद्रव्य हे नटाचे शरीर असून अभिनय हे माध्यम आहे. नाटक ही दृकश्राव्य स्वरूपाची संमिश्र कला आहे. नाटकाची लिखित संहिता आणि त्याचा प्रयोगरूप आविष्कार या दोन्ही अंगांनी नाटकाचा विचार करावा लागतो. रंगभूमीला दृश्यात्मक, श्राव्यात्मक आणि गत्यात्मक अशी 3 परिमाणे असतात. नेपथ्य, प्रकाशयोजना, वेशभूषा, रंगभूषा, हावभाव किंवा अभिनय, ध्वनी परिणाम, संवाद, पात्रे आणि कथानक अशा विविध घटकांच्या संघटनेतून नाटकाचा आकृतिबंध तयार होतो. एरिस्टॉटलच्या मते नाटकात कथारचना, पात्ररेखाटन आणि विचार हे 3 महत्त्वाचे घटक असतात आणि रचनेच्या दृष्टीने आदी, मध्य आणि अंत हे 3 घटक प्रमुख असतात. तर हा होता सारांशचा दुसरा मुद्दा. आता सारांशचा शेवटचा तिसरा मुद्दा असा: नाटकाचे सुखात्मिकता, शोकात्मिकता. नाटकाचे
सुखात्मिकता, शोकात्मिकता, अतिरंजित नाटक, प्रहसन असे प्रकार करण्यात येतात. भरत मुनी यांनी भारतीय रंगभूमीच्या संदर्भात नाटकाचे 4 प्रकार केले आहेत. पहिला संवाद प्रधान नाटक, भारतीय वृत्ती. दुसरा संगीत शृंगार प्रधान नाटक, कैशकी वृत्ती. तिसरा संघर्ष प्रधान नाटक, आरभटी वृत्ती. विषय रंगमंच सादरीकरणाची पद्धत, प्रभाव, रचना, उद्देश, प्रेक्षक, पात्र अशा मुद्द्यानुसार नाटकाचे वर्गीकरण करता येते. पाश्चात्य नाटक प्रकारात मुकाभिनय, उपहासिका किंवा सटायर, ऑपेरा, बॅले असे काही ठळक नाट्य प्रकार सांगता येतात. तर मित्रांनो, हा होता घटक क्रमांक 3 नाट्य याच्यावर सारांश. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये घटक क्रमांक 3 जो आहे तो या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये पुस्तक दुसरे HUM 101 मानवविद्येचा अधिष्ठान पुस्तक दुसरे म्हणजेच भाग दुसरा प्रयोगाधिष्ठित व यंत्राधिष्ठित कला याच्यामध्ये घटक क्रमांक 4 जो आहे चित्रपट, यालाच यंत्राधिष्ठित कला असे देखील म्हटलेलं आहे. याच्या विषयी, या घटकाविषयीचे जे व्हिडिओ आहे मी लवकरच तुम्हाला पाठवण्याचा प्रयत्न करणार. तर मित्रांनो, मी उमेद करतो की सदर व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील, समजले असतील. सदर व्हिडिओ आणखी व्यवस्थित समजून घेण्यासाठी तुम्ही हे जे मी व्हिडिओ पाठवतो ते वारंवार पहा, समजून घ्या. त्याच्यावर नोट्स काढायचे असेल तर त्या तुम्ही काढू शकता, म्हणजे तुम्हाला परीक्षेच्या वेळेला लिहिणं सोपं जाईल. तर चला मित्रांनो, याचबरोबर मी सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की सदर मुकेश राजपूत चॅनलला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि हा मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मी तुमच्यासाठी आणखीही बरेच काही व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला पाठवणार आहे. त्याच्याविषयी लेटेस्ट माहिती जी आहे, नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. म्हणून सदर मुकेश राजपूत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओ तयार केल्यानंतर मी लगेच लिंक देखील पाठवत असतो, ती देखील आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. आणि हा मित्रांनो, माझा व्हिडिओ कसा वाटला याच्याविषयी देखील आपल्या प्रतिक्रिया, कमेंट्स ज्या आहेत त्या नक्की पाठवा. कारण तुम्ही ज्या प्रतिक्रिया पाठवतात, कमेंट्स पाठवतात, त्याच्यामुळे आम्हाला नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी ऊर्जा मिळत असते. म्हणून तुम्ही आपल्या कमेंट्स ज्या आहेत त्या नक्की पाठवा. त्याचबरोबर जाता जाता महत्त्वाचा संदेश, कोविड-19च्या जागतिक महामारीमध्ये घरात रहा, सुरक्षित रहा, 2 गज की दूरी, मास्क है जरूरी. इसी के साथ मेरे सभी दोस्तों को नमस्ते, मंगलमय शुभकामनाएं.